सगळ्यांना माझा जिंदाबाद. पहिल्यांदा तुमची माफी मागतो की आम्ही भिवंडीवरून अजून 1-2 कार्यक्रम होते, त्यातला एक कार्यक्रम अटेंड करता आला आणि बाकीचे नंतर लोक उभारला. मला काल महेशने फोन केला, मंगेश भाऊने फोन केला, सुरेशने फोन केला की भाऊ तुम्ही या. अंतर खूप जास्त आहे, तुम्हाला माझी परिस्थिती रस्त्याची काय आहे आणि ते सगळं पार करून मी आलो. तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली तर तुमची माफी मागतो. आजची तालुका मीटिंग इतर तालुका मीटिंगपेक्षा जरा वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला आपली तालुक्याची कार्यकारिणी होत असते, पण यावेळेस आपली जी मोहीम आहे त्यामध्ये आपली शहीद जागर मोहीम 15 ऑगस्टचा कार्यक्रम आपला जो दरवर्षी होतो मोठ्या प्रमाणात, तो मागच्या वर्षापासून आपण जो कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण तो कार्यक्रम मोठा घेतला तुम्हाला कल्पना आहे. तो कार्यक्रम आपण मर्यादित घेतो, पण आता यावेळेस आपण आपल्या प्रत्येक झोनमध्ये प्रत्येक तालुक्यात तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घ्यायची संकल्पना माननीय भाऊंनी आपल्या समोर मांडलेली आहे. त्याचबरोबर शहीद जागर मोहीम जी आहे की ज्यांच्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात राहतो, ज्यांनी फासावर लटकले किंवा आपल्या प्राणाची आहुती दिली, या सगळ्या शहीदांचा सन्मान करणं, जागर करणं, त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे आणि तो हा सप्ताह आपला दरवर्षी आपण साजरा करतो. तर यात एक आपण महत्त्वाची गोष्ट या सगळ्या प्रोसेसमध्ये, या मोहिमेमध्ये अशी आहे की स्वातंत्र्य मिळालं याचा दरवर्षी आपण ज्यावर चर्चा करत असतो किंवा आपण मला वाटतं वर्षभर आपण याचा उल्लेख करत असतो की आपण इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झालो. पण त्या स्वातंत्र्याच्या प्रकाशाचा खरा लाभ आपल्या गरीब आदिवासींना मिळाला का? स्वातंत्र्याची जी प्रकाश किरणं आली, आपण मुक्त झालो, या मुक्ततेचा लाभ आपल्या गरिबांना, आदिवासींना, गरिबांना मिळाला का? तुम्हाला वाटते का मिळाला? नाही मिळाला. देश आपला स्वतंत्र झाला, पण काही ठराविक लोक स्वतंत्र झाली, ज्यांचे आज मोठे मोठे बंगले आहेत, जे मोठे मोठे सावकारी करतात, राजासारखे जीवन जगतात. पूर्वी राजे महाराजे होते, आता आमदार खासदार झाले, बरोबर ना? हे सगळे स्वतंत्र झाले, पण आपल्या वाडीपाड्यावरचा गरीब माणूस स्वतंत्र झाला का? तर नाही झाला. या 2022ला म्हणजे आता 2021चा 15 ऑगस्ट आहे, पुढच्या वर्षी 2022 आहे आणि या 2022च्या 15 ऑगस्टला आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. आणि या 75व्या वर्षाचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्या संघटनेचे संस्थापक माननीय विवेक भाऊ पंडित, संस्थापिका माननीय विद्युताताई पंडित यांनी मागच्या 15 ऑगस्टलाच एक भूमिका मांडलेली. ती 75 वर्ष आम्ही प्रतीक्षा केली. काय आमच्या मागण्या आहेत? आम्हाला मूलभूत मागण्या आमच्या पूर्ण झाल्यात का? मूलभूत प्रश्न सुटलेत का आपले? मूलभूत म्हणजे काय की जे आपल्याला मिळायलाच पाहिजे, जे मिळण्यासाठी आपल्या गरीब आदिवासी किंवा प्रत्येक गरीबासाठी ते त्याला ते मूलभूत अधिकार मिळाले. म्हणून संविधानाने, ज्या संविधानावर आपला देश चालतो, ज्या राज्यघटनेवर आपला देश चालतो, त्या राज्यघटनेने आपल्या सरकारवर, राज्यकर्त्यांवर, जे आता आपल्यावर शासन करतात किंवा ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे, यांच्यावर ती जबाबदारी टाकलेली आहे. आणि त्या गोष्टीही आपल्याला जर 75 वर्षानंतर मिळाल्या नसतील तर मग आपण नुसतं गप्प बसून चालेल का? किंवा ठीक आहे आपण बसलोय गप्पा आणि मग आपल्याला स्वातंत्र्य मिळेल किंवा त्या मूलभूत हक्क मिळतील. स्वातंत्र्य जेव्हा मिळायची वेळ होती किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो संघर्ष होता तो उगाच झाला का? किंवा सगळे आपले क्रांतिकारक घरी बसले, आज फार पाऊस आहे, आज काय बाहेर निघायचं नाही, आज ना फार ऊन पडलाय, आज नाही आपण बाहेर जायचं, असा विचार त्यांनी केला असेल का? की बाबा माझा मुलगा आता कामाला जायचा आहे, कुठे स्वातंत्र्याच्या लढ्यात जातो. 21 वर्षाचा भगतसिंग, 14 वर्षाचा शिरीष कुमार या लोकांनी स्वतःचा जीव देशासाठी अर्पण केला की नाही? पण फासावर गेला, पण छातीवर गोळी झेलली. अनेक क्रांतिकारक हे त्यांच्या आई वडिलांचे एकुलते एक होते. या सगळ्यांनी रक्तरंजित संघर्ष केला आणि त्यामुळे आपण आज स्वातंत्र्य झालो. आणि त्यासाठी या 75 आपण जेव्हा 2022 मध्ये प्रवेश करू तेव्हा ही सगळी गोष्ट, या सगळ्या मूलभूत प्रश्नांचा जे आपण चर्चा करतो, संघर्ष करतो, हे सगळे सुटले पाहिजे. हा आपला अट्टास आहे, ही आपली प्रमुख मागणी. की 2022 नंतर आम्ही चर्चा नाही करायची की मला रेशन कार्ड नाही, माझ्या वाडीमध्ये पाणी नाहीये, माझ्या वाडीमध्ये रस्ता नाहीये, माझ्या मुलाला शिकायला शाळा नाहीये, आमच्या पोरांना जायला अंगणवाडी नाहीये. ही फक्त आपण चर्चा करत बसायची का? फक्त यासाठी आपण आंदोलन, मोर्चे, पत्रव्यवहार करायचा का? तर या 2022 पर्यंत आपण एवढा प्रखर संघर्ष करायचा की या गोष्टी आता 22 नंतर आम्ही मागणार नाही, त्या 22 पर्यंत आम्हाला मिळाल्याच पाहिजे. 2022चा 15 ऑगस्ट हा खऱ्या अर्थाने आम्हा गरिबांना स्वातंत्र्य करणारा 15 ऑगस्टच पाहिजे. सगळ्यात जास्त स्वातंत्र्याचा मोठा उत्सव आपण ज्याला स्वातंत्र्याने काहीही दिलेलं नाही
ज्याच्या नशिबी आजही पारतंत्र्याचा अंधार आहे, ज्याच्या झोपडीत आजही काळोख आहे, तोच आदिवासी गरीब माणूस स्वातंत्र्याचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो. तुम्ही बघता ना, स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून आपली ठाणे, पालघर, रायगड, नाशिकचे आपले आदिवासी बांधव हे गणेशपुरीला आपल्या एकत्र जमतात. संघटनेचा मोठा 15-20 हजार लोक एकत्र जमून आपण मोठा उत्सव साजरा करतो. तुम्ही येताय ना, मग आपल्याला आपल्या गरिबांना स्वातंत्र्याने तो पूर्ण प्रकाश दिलाय का? नाही दिला. तरीही आपण आपल्या स्वातंत्र्याचा सन्मान करतो, आपण आपल्या तिरंग्याचा सन्मान करतो, आपण आपल्या क्रांतीवीरांचा सन्मान करतो आणि तो केलाच पाहिजे. पण ज्यांच्या हातात आपल्याला आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आहे, आपल्याला स्वातंत्र्याचा प्रकाश देण्याची जबाबदारी आहे, त्यांना जाब विचारण्याची वेळ असेल. आपण आपल्या स्वातंत्र्याबद्दल खंत व्यक्त करत नाही, आपण आपल्या देशाच्या क्रांतिवीरांबद्दल खंत व्यक्त करत नाही की त्यांनी त्यांच्या जीवाची राख रांगोळी केली, त्यांच्या संसाराची राख रांगोळी केली, त्यांनी त्यांचं रक्त सांडलं, त्यांनी छातीवर गोळ्या झेलल्या, हे सगळं त्यांनी केलं आणि त्यानंतर स्वातंत्र्य देश आपल्या नवीन म्हणजे आपल्या भारतीयांच्या हातात दिला. आपली एक घोषणा तुम्हाला आठवत असेल, कोण म्हणतो गोरे गेले, हे काळे मालक गोरे झाले. जेव्हा संघटनेची आपल्या सुरुवात झाली तेव्हा इंग्रज नव्हते, पण आपल्याच कडचे, आपलेच काळे, आपलेच भारतीय, आपले सावकार आपल्या गरीब आदिवासीला वेठबिगारीच्या पाशात अडकवत होते. म्हणजे आपण इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झालो, पण इथल्याच कुठल्या तरी आपल्याच माणसाच्या गुलामीत आपला आदिवासी बांधव होता. बरोबर की नाही? जनावरांसारखं जगणं त्याचं करून ठेवलेलं. मग तेव्हा संघटनेचा उगम झाला, सुरुवात झाली आणि भाऊताईंनी प्रखर संघर्ष करून, जसं क्रांतिवीरांनी स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य वेचून टाकलं, तसं भाऊताईंनी गरीब आदिवासी वेठबिगारांच्या न्याय हक्कासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचून टाकलं. आज 37-38 वर्ष आपल्या संघटनेला झाली. आज बऱ्यापैकी आपण सन्मानाने जगतो. आपल्यावर सहजासहजी कोणाची बोट टाकवायची हिंमत होत नाही, आपल्या गरीब आदिवासींना गुलामीत ठेवायची हिंमत होत नाही कोणाची, का एक संघटनेची भीती आहे. पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या जो अन्याय आपल्या व्यवस्थेकडनं होतो. कदाचित आपल्या गावच्या सावकाराकडनं आपल्यावर अन्याय होत नसेल, गावच्या पाटलाकडनं आपल्यावर अन्याय होत नसेल, पण आपल्या व्यवस्थेकडनं आपल्यावर अन्याय होतो. आपल्याला जो रेशन कार्ड पाहिजे तो आपल्याला गावातला पाटील देईल का? आपल्या गावात पाण्याची व्यवस्था गावाचा पाटील करेल का? सावकार करेल का? तर ही जबाबदारी आपल्या व्यवस्थेची आहे. आज ही जेव्हा आपण वाडी संघटनेची मीटिंग घ्यायला जातो तेव्हा त्या वाडीत जर एखादा प्रश्न दिसला ना, तर मग आपल्याला आपल्या स्वतःबद्दल दुःख व्यक्त होतं की मी जर एक कार्यकर्ता आहे, एवढ्या वर्ष आम्ही संघर्ष करतो, मग आजही माझ्या वाडीमध्ये माझ्या आदिवासी बांधवाला प्यायचं पाणी का नाही? दुःख वाटतंय की तुम्हाला? तिथे बसलेल्या प्रत्येकाला दुःख वाटत असेल. जेव्हा आपण त्या वाडीत जातो, आपल्या संघटनेचा झेंडा त्या झोपडीवर दिसतो, पण ती झोपडी पूर्णपणे कोसळायला आलेली आहे. कोणत्याही क्षणी ती झोपडी कोसळून द्या, ती आधी माणसं चेंगरतील. एखादा मोठा पाऊस आला, वादळ आला का ती रात्री अपरात्री कधीही त्यांचा त्या झोपडी कोसळून त्याचा अपघात होऊ शकतो. मग आपल्याला दुःख वाटेल की नाही? मोठमोठे कॉन्क्रीटचे कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते बनवलेले आहेत. कुठे तर गरीब आदिवासी माणूस आहे, नागरिकच राहत नाही, फक्त कोणातरी फार्म हाऊस आहे, कोणत्यातरी मोठ्या नेत्याचा, पुढाऱ्याचा, त्याच्या जावयाचा फार्म हाऊस आहे आणि तिथे मोठमोठे रस्ते बनवले. पण जिथे माझी 100-200 आदिवासी कातकरी बांधव राहतात त्या वाडीवर जायला आम्हाला रस्ता नाही. पावसामध्ये माझ्या आदिवासी बांधवांचा संपर्क तुटतो की नाही? आपल्या वाडीचा संपर्क. एक आपली वाडी तिथे आम्ही मध्ये मोठा संघर्ष केला की गेले 13-14 वर्ष तिथे रस्ता नाहीये, पावसाळ्यात संपर्क तुटतो. मला म्हणजे कधी कधी आनंद व्यक्त करायचा की दुःख व्यक्त करायचा हा प्रश्न पडतो. आज ज्या ठिकाणी आपण बसलोय ते दसईमधली वाडी, बरोबर? म्हणजे जेव्हा या नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आपल्या जे देशाचे आहेत, त्यांनी जेव्हा ते कॅशलेस इंडिया ना कॅशलेस भारत आणलेलं, तेव्हा या दसई गावचं नाव सगळ्या पेपर आणि टीव्ही मध्ये आलं. तुम्हाला आठवतंय का? देशातील पहिलं कॅशलेस गाव, बरोबर ना? देशातील पहिलं की बाबा या भारतामधलं हे पहिलं गाव आहे की जिथे आता कोणीही पैसे कॅश वापरत नाही, सगळे हुशार झाले, सगळे एकदम सुखात समृद्धीत आहेत, सगळ्याकडे ATM कार्ड आहेत आणि ते जातात दुकानात, घेतात सामान आणि त्याला कार्ड देतात आणि त्याला सामान घेऊन देतात किंवा त्याला मोबाईलवर ट्रान्सफर करतात पैसे गुगल पे. असं दाखवलं झालेलं नाही. आणि नंतर लगेच आपण पंचनामा केला दाखवून दिलं की अरे एकीकडे तुम्ही विकासाचे वारे दाखवता आम्हाला, पण दुसरीकडे जी दारिद्र्याची खाई आहे, दुसरीकडे जी गरिबीची खाई आहे, गरिबीचा अंधार आहे, तो तुम्ही लपवता. तुम्ही करा ना, तुमचा आम्हाला अभिमान आहे, तुमचा आम्ही कौतुक करू की तुम्ही या देशाला कॅशलेस करा, या देशाच्या प्रत्येक गावाला कॅशलेस करा आणि प्रत्येक गावाला समृद्ध करा. पण तुमच्या समृद्धीचा प्रकाश दाखवताना तुम्ही आमच्या गरिबीचा अंधार झाकू नका.
जर तुम्हाला खरंच विकास करायचा तुम्ही मग या वाडीचाही विकास करायला पाहिजे होता. या वाडीमध्येही नेट कनेक्शन पाहिजे होतं, या वाडीमध्येही सगळ्यांना घरकुल पाहिजे होतं, या वाडीमध्येही कॉन्क्रीटचा रस्ता पाहिजे होता, या वाडीमध्येही पुरेसं प्यायला पाणी पाहिजे होतं. अरे आमच्या घरात संध्याकाळी काय खायचं हा जर आम्हाला प्रश्न पडत असेल तर आम्ही एटीएम कुठून आणायचं? बरोबर की नाही? तो एटीएम काढायला पैसे लागतात ना. तो एटीएम जाऊन आपण बँकेत जाऊन खातं काढू, त्या बँकेत पैसे जमा करू, तेव्हा आपल्याला कार्ड मिळेल. मग तो कार्ड घेऊ आणि कार्ड घेऊन आपण दुकानात जाऊ. इथे खात्यातच पैसे नाही, हातातच पैसे नाही, तर आम्ही कार्ड घेऊन जाऊ कुठे? इंटरनेटची रिचार्ज 300 रुपयाला, 300 रुपये असेल तर आमचा महिन्याचा रेशन येतोय. बरोबर की नाही? मग तुम्ही जर विकासाचे वारे किंवा विकासाचा प्रकाश सगळ्यांना दाखवता आणि त्याचा कौतुक तुम्ही मिरवता, तर दुसरीकडे तुम्ही गरीब आदिवासी पाडे यांच्यातला जो न झालेला विकास आहे, यांच्यातली जी दुर्दशा आहे, दुरावस्था आहे, ती झाकू नका असं आपलं म्हणणं आहे. ती समोर आपल्याला आणायची आणि तो विकास आपल्याला करून घ्यायचा आहे. आपल्याला कोणालाही दोष द्यायचा नाही किंवा कोणावर टीका करायची नाही. पण जेवढा अधिकार तुमच्या शहरातल्या किंवा इथे सदन लोकवस्ती आहे तिथल्या लोकांचा जेवढा या देशावर अधिकार, या देशाच्या स्वातंत्र्यावर अधिकार आहे, तेवढाच माझ्या गरीब आदिवासी बांधवाचा आहे, तेवढाच माझ्या शेवटच्या रांगेतल्या कातकरी बांधवाचा आहे. बरोबर की नाही? हा अधिकार समान आहे. स्वातंत्र्य वाटताना असं नाही आलं की ठीक आहे बाबा दसई मुरबाडमध्ये जे शहरात राहतात ना त्याला जास्त स्वातंत्र्य, परत ते दसईच्या आपण गावात गेलो की थोडे जास्त स्वातंत्र्य आणि परत वाडीत गेलो की तिथे स्वातंत्र्य कमी गेले. असं होतंय का की ठीक आहे इकडे 50 ग्रॅम आहे तिथे 100 ग्रॅम आहे, असं स्वातंत्र्य वाटलंय का? स्वातंत्र्यावर आमचा समान अधिकार आहे. इतिहास जाऊन विचारा त्यांना की तुम्ही वाचला नसेल तर इतिहास वाचा. नाग्या कातकरीचा इतिहास वाचा, दंड्या मामाचा इतिहास वाचा, राघोजी भांगराचा इतिहास वाचा. की स्वातंत्र्यासाठी जे लढले त्यात आमचे आदिवासी क्रांतिकारकही होते. छातीवर जंगल राखण्यासाठी नाग्या कातकरने आमच्या छातीवर गोळ्या झेलल्या. अर्जुनमा चिरण्याचा सत्याग्रह, राघोजी भांगरा, इंग्रजांच्या विरोधात अतिशय सक्षमपणे लढा देणारा आदिवासी क्रांतिकारक हा राघोजी भांगरा होता. टंट्या मामा भिल अशी अनेक नावं आहेत की ज्यांना इतिहासातून गाळलं, नंतर तो इतिहास उजागर झाला, तो इतिहासात त्याच्या नोंदी झाल्या. मग आमच्याही पूर्वजांनी, आमच्याही लोकांनी स्वातंत्र्यासाठी आपलं रक्त सांडलेलं आहे. स्वातंत्र्यावर कोणाचा एकाचा अधिकार नाही. त्या स्वातंत्र्य इथल्या आमदाराला आणि इथल्या खासदाराला याला खिंडून दिलेलं नाही. स्वातंत्र्य प्रत्येक भारतीयाचा, प्रत्येक नागरिकाचा स्वातंत्र्यावर तेवढाच अधिकार आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे. आता जर हे प्रश्न सोडवायचे असतील, प्रखर लढा उभारायचा असेल तर नुसती बोटावर मोठ्या लोक घेऊन उभारता येईल का हो? की ठीक आहे चला 50 लोक गेली आणि तहसीलदाराकडे बसली ना आमचे प्रश्न सोडवा, ऐकाल का? पण काही तहसीलदार नाही ऐकणार ना. कुणी ऐकणार नाही. आपलं कलेक्टर ऐकेल का? आपलं नाही ऐकणार. त्यामुळे यासाठी आपल्याला आपली संघटना बळकट करावी लागेल. आपली संघटना एवढी मजबूत करावी लागेल का आपण नुसता मोर्चाचा इशारा दिला तर यांच्या खुर्च्या आथरल्या पाहिजे. हे ज्या सिंहासनावर बसले त्या सिंहासनावर त्यांना असा थरकाप उडाला पाहिजे. मग ती 50-100 लोकांमध्ये होईल का? प्रश्न किती वाड्यांचा? आता मगाशीच मी आकडेवारी विचारली. तुमच्याकडे खूप काम करण्याचा स्कोप तुम्हाला आहे, तरुण आहात सगळे. जर 170 वाड्या मुरबाडमध्ये कातकरी वाड्या असतील, आदिवासी वाड्या असतील, त्यापैकी आपण 50% तरी आहोत का? नाही आहोत. आपण आज 44-50 वाड्यांमध्ये असू. यांचंही कौतुक आहे की ही ज्या ज्या परिस्थितीमधून हे सगळे आलेत आणि हे सगळे काम करतात यासाठी यांचं कौतुक आहे. पण तुम्ही तुमचे हात एकट्यानेच मजबूत करू नका, तर तुमचे हात वाढवा. तुमचा हात मजबूत होणं जेवढं महत्वाचं तेवढं तुमचे हात वाढणे महत्वाचं आहे. वाढणे म्हणजे काय? तुम्हाला दोघांना परत 4-4, 5-5 हात येणार आहेत का? फोटोमध्ये आपण बघतो तसे एक हातात भाला, तलवार, त्रिशूल असं नाही होणार ना. तुम्हाला तरुण पोरांना आपल्या वाडीतल्या पाड्यातल्या सगळ्या लोकांना पुढे करावं लागेल, एकत्र करावं लागेल. या मोहिमेचा गावागावात फिरण्याचा उद्देश तोच आहे की या लोकांना आपल्या जाऊन सांगा, आपल्या अनेक लोकांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीवही नाही. ही गोष्ट खरी की खोटी आहे? खरं सांग, खरी की खोटी आहे? त्याला कळतंय का हा आपल्याला अन्याय आहे? नाही कळत ना. खावटीचा विषय, आपण प्रत्येक खावटीसाठी आपण किती मोठा लढा दिला तुम्हाला माहिती आहे. खावटी उगाच मिळालेलं नाहीये. खावटीसाठी भर कोरोनामध्ये आपण एवढं आंदोलनं केली. तुमच्या मुरबाडमध्येही आंदोलन झालं, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात आपलं आंदोलन झालं. सगळ्या लोकांनी तर आंदोलन केलं, पण स्वतः ताई भाऊ वयाच्या 61, 62, 64व्या वर्षी स्वतः मान्य विवेक भाऊ, पितृजा ताई, राम भाऊ वारणा हे सगळे उपोषणाला बसले. अन्न त्याग केला त्यांनी. ठाण्यामध्ये आपण सगळे आठवतो तुम्हाला, घोडबंदरला आम्ही सगळे होतो. उपोषण केलं, आंदोलन केलं. भाऊंनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले की माझा गरीब आदिवासी बांधव आज कोरोनामध्ये नाही मरणार, तर माझा गरीब आदिवासी बांधव हा भुकेने मरेल. सरकारची काय जबाबदारी आहे की नाही? आपण लढलो, आपण मांडलो, आपण सरकारला खावटीचा निर्णय घ्यायला लावला.
हे सगळ्यांना माहिती आहे की नाही. तेव्हा आपल्याला टीका झाली, अरे हे काय गावात येतात ना लोकांना सांगतात खावटी मिळेल खावटी मिळेल. आपण आपले सभासद केले, ते सभासद आपण दरवर्षी करतो. तुमच्या माझ्या सगळं प्रत्येक जण सभासद होतो. सभासद म्हणजे काय, तर त्या कुटुंबाचा मी सदस्य आहे. आपण कोणाकडे खावटीसाठी कमिशन घेतलं का, की तुला 4,000 खावटी आहे त्यातले 500 रुपये आम्हाला दे, असं कोणी केलं का आपल्यापैकी? नाही केलं. तुम्ही जर माझा सभासद आहात तर तुमच्यासाठी मी लढणार, ही आपली कमिटमेंट आहे, हे आपलं आश्वासन आहे. आज खावटी मिळाली, खावटीसाठी प्रचंड संघर्ष आपण केला. आदिवासी विकास मंत्र्यांना घेरलं, राज्याच्या मंत्रालयाच्या ठिकाणी जाऊन आपण आंदोलन केलं. आम्ही अटक झालो. तालुक्यात एका दिवसाला आमच्यावर 4-4 वेळा गुन्हे दाखल झाले. आपल्या प्रत्येक तालुक्याच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. खूप मोठा संघर्ष केल्यानंतर खावटी मिळाली. की खावटीची आपली मागणी होती की तुम्ही खावटी उशिरा दिली, आमचा आदिवासी बांधव आता स्थलांतरित झाला आहे, त्याला तुम्ही खावटी पाठवाल तर त्या खावटीमध्ये भ्रष्टाचार होईल असं आपण सांगितलं. मान्य भाऊंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की नाही, बरोबर तुम्ही बोलता, आपण जर खावटी पाठवली तर भ्रष्टाचार होईल. ती खावटी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे द्यायचे, डीबीडी ज्याला बोलतात, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, म्हणजे तुमच्या खात्यात पैसे येतील. पण नाही, यांना कमिशन खायचं होतं ना, यांना भ्रष्टाचार करायचा होता. जर तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट 4,000 रुपये आले तर तुम्ही त्यांना काढून द्याल का मंत्र्याला पैसे? 100-50 रुपये द्याल का? नाही देणार ना, कारण मंत्री आपल्याकडे पैसे गोळा करायला येणार नाही. यांनी 11 लाख लाभार्थ्यांची खरेदी केली आणि त्यामध्ये 50 ते 60 कोटीचा मोठा अपहार केला. आणि आज आपल्याला खावटी वाटायचं काम सुरू झालंय. ठीक आहे, आता काय चोराची लंगोटी, खावटी मिळते आपल्याला, पण खावटी वाटायला कोण येतं? कोण येते खावटी वाटायला? जे आपल्यावर हसत होते, जे आपल्यावर टीका करायचे, जे आपल्या कार्यकर्त्यांना म्हणजे असे तुच्छ लेखायचे, का ही काय मीटिंग घेतात ना कोरोनामध्ये खावटी करतात, बरोबर आठवते तुम्हाला? काही आपल्याच लोकांच्या कातकरी संघटनांनी पण आपल्याला विरोध केला. त्यांचा आपल्या समोर विरोध करायची हिंमत नाहीये. त्यांनी पाठीमागून ट्विट करत होते. ते सोशल मीडियाचे कावळे आहेत, ते व्हॉट्सअपवर टीका करायचे, बरोबर ना? काय मी मगायला बोललो, जरा विचार कधी समोर येऊन चर्चा करायची, सांगा तारीख सांगा, ठिकाण सांगा, आम्ही येतो. मग बोललो तुला तारीख सांगा, ठिकाण सांगा, तुमच्या ठिकाणी आम्ही तुम्हाला उत्तर देतो. आम्ही पण संघटनेच्या अवलाद आहेत. त्याने आपल्या समोर टीका करायची हिंमत नाही, पण मागे टीका केली. आणि आज तेच पुढे जातात आणि फोटो काढतात. पंकज घे खावतो म्हणतात, तुम्ही फोटो घेतात ना, आपल्याला काय वाईट वाटायची गरज नाही. आपल्याला दिखावा नको, मोठेपणा नको, क्रेडिट नको. भाऊनी सांगितलंय की आपल्या गरीब आदिवासी माणसाला खावटी मिळणं गरजेचं आहे. ती खावटी कोणामुळे मिळाली, कशी मिळाली, आमचा फोटो घे. आपल्याला आहे का 8 तास? भाऊंचा फोटो आला कुठे खावटी वाटताना? भाऊ पण मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत. पण भाऊ या सरकारचं चुकलं, त्या सरकारला झापण्याचं, सरकारला जाब उचलण्याची हिंमत ठेवतात. मग आपण कुठे गेलो फोटो काढायला? आपला उद्देश आहे गरीबाला आपल्या खावटी मिळवली. ज्यांचा खावटीच्या मिळण्यामध्ये 1% योगदान नाही, ते आता तुमच्या आमदारचा कार्यक्रम सुरू आहे तिकडे मुरबाडमध्ये. खावटी वाटतात आमदार साहेब. आमदार साहेबांनी त्याच्या खिशातली किती खावटी वाढली विचारा त्यांना एकदा. वाटली का खावटी? आठवते का तुम्हाला? आहेत ना आमदार साहेबांकडे भरपूर पैसे, कमी पैसे आहेत का? विकासाचे वारे. म्हणजे गरीब आदिवासींना एकतर कोरोना काळामध्ये यांनी वाऱ्यावर सोडलेलं. 1 रुपया मिठालाही गरीब आदिवासीला दिला सरकारने. त्या काळामध्ये आपला माणूस उपाशी राहिला, 1 टाइम जेवला, पोरा बाळाची उपाशी ठेवली. त्या काळामध्ये माननीय भाऊ स्वतः जव्हार, मोखाडा, रायगड, नाशिकमध्ये फिरले. आपण सगळे फिरलो आणि जवळपास 3.5-4 कोटीचं आपण धान्य गरिबांना वाटलं. आपली संघटना गरीब आहे, आपली संघटना श्रीमंत नाहीये. म्हणजे तुमच्या अख्ख्या इथल्या एका आमदाराकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी आपल्या अख्ख्या संघटनेकडे पण नाहीये, बरोबर ना? पण तरी आम्ही लोकांकडे भीक मागितली की बाबा माझा गरीब आदिवासी बांधव उपाशी आहे, त्याच्या घरी दाना नाही, त्याची चूल विझलेली आहे. आम्ही भीक मागितली की दे, तू 50 किलो तांदूळ दे, तू 20 किलो मसाला दे. फिरलो गावागावात. काही समाजामध्ये अशी अनेक चांगली लोक होती की ज्यांनी पुढे येऊन मदत केली आणि ती मदत एकत्र करून आपण गरीब आदिवासींच्या घरापर्यंत पोहोचवली. मला वाटतं 3,52,00,000 रुपयाची मदत ही सगळ्या आपल्या संघटनेच्या परिवाराने लोकांना केली. म्हणजे आपण नुसते यांच्या विरोधात लढत नाही, तर आपण आपलं कर्तव्यही पार पाडतो. जेव्हा आपण आपलं कर्तव्य पार पाडतो तेव्हा आपला अधिकार अजून बळकट होतो, तेव्हा यांना जाब उचलण्याचा आपला हक्क अजून बळकट होतो. हे भाऊंनी आपल्याला शिकवलं, ताईंनी शिकवलं. तर हे सगळं जे चाललंय यांचा हा बाजार, त्या बाजाराशी आपल्याला काही घेणं पडलेलं नाहीये. तुम्ही करा ती वाटा, तुम्ही काढा फोटो, करा प्रसिद्धी, पण आमच्या मूलभूत प्रश्नांना सोडवण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची आहे, ही व्यवस्थेची आहे. 2022 नंतर आम्ही तुमच्या समोर याचना करणार नाही. जो काही आपल्याला संघर्ष करायचा तो या 2022 म्हणजे आजचा 15 ऑगस्ट, आता येणारा 15 ऑगस्ट आणि पुढचा 15 ऑगस्ट, हा 1 वर्ष आपल्याला पेटून उठायचंय. या 1 वर्षात आपल्याला आपला संघर्ष उभा करायचा आहे. या सरकारला आपल्याला सळो की पळो करून सोडायचंय.
हे तुम्हाला वाटतंय की नाही प्रश्न सुटावे, की अजून 50 वर्ष आपण हेच करत राहायचं? अजून 50 वर्ष मीटिंग द्या, चर्चा करा, निवेदन द्या, शिष्टमंडळ घ्या, किती वर्ष करायचं? 47ला जो माणूस जन्माला आला असेल तो आज 75 वर्षाचा म्हातारा असेल, बरोबर ना? म्हणजे संपला त्याचा कार्यक्रम. मसनात लाकडं पोचली की नाही? म्हणजे आपलं एक अख्खं आयुष्य गेलं, एक अख्खं आयुष्य आपण वाट पाहिली, प्रतीक्षा केली, अजून ती वाट पाहिजे. आज ही शहराच्या लगत असलेल्या माझ्या कातकडीवाडीतल्या लोकांची अवस्था काय? कल्याण, अंबरनाथ एकीकडे मोठमोठ्या इमारती दिसतात, ज्या ठिकाणी लघवीला गेला तरी 5 लिटर पाणी टाकतात. बघितलं तुम्ही ना, तो बटन असतो, फस्कन जातो पाणी. आणि त्याच बिल्डिंगच्या मागच्या साईडला असलेल्या आमच्या कातकरी वाडीमध्ये आमच्या घरात प्यायला पाणी नाही. आमची चूल विझलेली आहे. दिवसभर मजुरीला नाही गेलं तर संध्याकाळी माझी पोरं बाळ उपाशी मरतात. अशी माझ्या कातकरी बांधवाची, आदिवासी बांधवाची अवस्था आहे. हे वेदनादायी चित्र आपल्याला बदलायचं आहे. मग हे बदलण्यासाठी काय करायला लागेल? मुरबाड सारखी विशेष सांगतो मी, पंकज आणि सूरज, पंकज सगळ्यांना माहीत सांगतो की आपली संघटना आपल्याला बळकट करायची. सरकार आपल्याला वाढून देणार नाही, ही व्यवस्था आपल्याला वाढून देणार नाही. कितीही अधिकार आपल्या घटनेमध्ये आपल्यासाठी असले तरी ते अधिकार मिळवण्यासाठी हे आपल्याला लढावं लागेलच. आपल्यासाठी कायदे नाही आहेत का? वन हक्काचा कायदा नाहीये का? कधी कायदा झाला तुम्हाला माहिती आहे का? 2006ला वन हक्काचा कायदा झाला. 2008ला सुधारणा झाली, 12ला सुधारणा झाली. पण 6ला झालेल्या कायद्यात आज 20 वर्षानंतरही आपण वन हक्कासाठी लढतो की नाही? सगळ्या वन हक्काचे प्रश्न सुटले आपले? नाही सुटले ना. जमीन आपल्या पायाखाली, पिढ्यानपिढ्या आपण कसली, सातबारे मिळाले आपल्याला? नाही मिळाले. याचा अर्थ नुसता कायदा होऊन चालणार नाही. नुसता आपला अधिकार त्या बंद पुस्तकात किंवा शासन निर्णयात बंद होऊन चालणार नाही, तर तो अधिकार प्रत्यक्ष मिळवण्यासाठी आपल्याला लढावं लागेल. आणि लढण्यासाठी आपल्याला संघटना बळकट करावी लागेल. ही 30 ते 15 दिवसाच्या टप्प्याची जी मोहीम आहे, ही मोहीम 1 ऑगस्ट पासून आपल्याकडे संधी आहे. 1 महिना असं समजा की आम्ही युद्धावर निघालेलो आहे. ही युद्धाची परिस्थिती आहे, आणीबाणी आहे. जेव्हा भरपूर पाऊस होतो, पूर येतो, रस्ते बंद होतो, तेव्हा आपण घरी थांबतो की नाही? तेव्हा आपण कामाला सुट्टी टाकतो ना. कधी कधी आपल्या आवडीसाठी आपण निघतो. आपला बी भात पण झालेला, रोग पण झालेला असतो, आवड रेडी झालेला असतो, तरी पण आपण टाळतो की नाही? बाबा आता पाऊस आहे, पाट्या भरलेल्या आहेत, आता काय आवडी करून फायदा नाही, टाळतो की नाही आपण? मग या 15 दिवसात, पहिल्या 7 दिवसात तरी किमान तुम्ही हे सगळं बाजूला ठेवून जास्तीत जास्त ताकदीने आपल्या या वाड्यापाड्यांमध्ये जा. विशेषतः ज्या वाड्यांमध्ये आपण नाहीत पंकज, त्या वाड्यांचंही नियोजन करा की आज तिथं आपण नाहीत, पण तिथे प्रश्न आहे की नाही? तर प्रश्न आहे. ठीक, एखादी वाडी अशी असेल जिथे संघटना नाही, पण तिथे प्रश्नही नाही. तिथे लोक सुखात आहेत, लोकांना रोजगार आहे, लोकांना पाणी आहे, रस्ता आहे. मग आपल्याला जाऊन संघटना करायची गरज आहे का? नाही गरज. ती जर सुखात असेल तर त्यांना लांबूनच त्यांच्या सुखासाठी आपण प्रार्थना करायची, की त्यांना शुभेच्छा द्यायच्या. पण जर संघटनेत वाढी नाही आणि त्या वाढीमध्ये दारिद्र्य आहे, प्रश्न आहे, संकट आहे, समस्या आहे, तर आपलं कर्तव्य आहे की आपण त्यासाठी धडपडलं पाहिजे. आपण खावटी मागताना अशी मागितली का? जे संघटनेचे सभासद आहेत त्यांनाच खावटी द्या अशी मागितली? आपण मागणी केली कुठं? आपण लढलो, आपले सभासद लढले, रस्त्यावर आपण उतरलो, लोक आपल्याला हसत होती, पण जे हसत होते त्यांना याच खावटी मिळते. तेही जातात पुढे आमदार साहेब त्या खावटी. बरोबर की नाही? आपल्यामध्ये असे अनेक कार्यकर्ते का जे बिगर आदिवासी आहेत, आदिवासी नसतानाही ते आदिवासीच्या हक्कासाठी दिवस रात्र लढले. आज त्यांना खावटी मिळत नाही, पण त्यांना दुःख होत नाही. त्यांना वाटते आनंद, चला आम्ही लढलो म्हणून आमच्या गरीब आदिवासी बांधवाला खावटी मिळाली नाही, समाधान, असे विचार आपल्या संघटनेत. त्यामुळे या मोहिमेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त तरुणांना सहभागी करा. वैयक्तिक जो नियोजन मीटिंगमध्ये होईल ते स्थळ नियोजन नाही तर मीटिंगच्या बाहेर तुम्हाला वैयक्तिक भेटीमध्ये नियोजन करता येईल. तुम्ही आता संपर्क काढा. ज्या गावात पोहोचण्याआधी आपला माणूस गेला पाहिजे. तिथं आपण गेलो, गावात नाक्यावर उतरलो, 2-4 लोकांना भेटलो, जिंदाबाद निघालो, असं होता कामा नये. मी कधीही कोणत्याही तुमच्या ठिकाणी अचानक पोहोचेल, पण काही लक्षात घ्या, तुम्हाला तिथे तुमचं पूर्वनियोजन पाहिजे की बाबा या वाडीतून निघाले आम्ही त्या वाडीत पोहोचला. तिथल्या माणसाला कल्पना दिली पाहिजे का आता संघटनेची जी रॅली आहे किंवा जी सगळी आपली मोहीम सुरू आहे या गावात पोहोचणार आहे. त्या गावातली सभासद आपले एकत्र झाले पाहिजे, त्यांच्याशी तुमचा संवाद झाला पाहिजे. तुम्ही काय विषय घेऊन आले त्यांना कळलं पाहिजे. तुम्ही नाक्यावरून आले, मुरळी नाक्यावर टन मारायला गेले, फक्त झेंडे दिसले असं व्हायला पाहिजे का? असं आपल्याला फक्त दिखावा करायचा आहे का? आपल्याला शोबाजी करायची आहे का? आपला प्रश्न, आपल्या वेदना, आपल्या ज्या भावना आहेत या मोहिमेमागे आपला जो उद्देश आहे तो त्या लोकांपर्यंत पोहोचला नाही तर त्याला उपयोग आहे का? काय नाहीच उपयोग होणार. नुसती तुमची एनर्जी वाया झाली आणि पेट्रोल वाया जाईल.
फक्त चांगले फोटो एक रॅली सुरू आहे बाबा, ही रॅली सुरू आहे. आपण आमदार साहेबांसारखे आहेत का? नाही ना, ती मोठी माणसं आहेत, आपण छोटी माणसं आहेत. आपण जमिनीवर राहून काम करायचं. आपण त्या वाडीत पोहोचण्याआधी आपलं नियोजन पाहिजे. त्या वाडीतून निघाल्यावर पुढे आपला माणूस तयार पाहिजे की त्या वाडीत गेल्यावर काय नियोजन आहे, कुणाला बोलवायचं आहे, किती लोक आहेत, ते एकत्र झालेत का, त्यांचा वेळ काय, अशा पद्धतीने नियोजन करा. एकही कातकरी वाडी या सगळ्या मोहिमेमध्ये वंचित राहता कामा नये या भेटीपासून. त्या लोकांना कळलं पाहिजे की आपल्यावर अन्याय काय आणि पुढे काय करायचं. तर आपला 2022चा जो संघर्षाचा आपण जो विचार केलाय तो यशस्वी होईल. नाही तर उगाच आपला एनर्जी जाईल, पेट्रोल जाईल आणि फक्त 15 वर्षाला आपण झेंड्याला सलाम करू आणि पुन्हा एरे माझ्या मागल्या. कळलं तुम्हाला? 2022चा झेंडावंदन हा आपल्या प्रत्येक वाडीपाड्यातला प्रश्न सुटल्यानंतरच आपण साजरा करायचा आहे असा प्रत्येकाने निर्धार करा. तर खऱ्या अर्थाने भाऊताईंनी जो आपला विश्वास टाकला किंवा जी जबाबदारी टाकली ती खऱ्या अर्थाने पाहतो. प्रत्यक्ष काम तुम्ही करणार आहात, तुमचं कौतुक आहे. तुम्ही सगळे कोरोनामध्येही काम करतो, मी बघितलं. आपल्यापैकी कोणी कोरोनामध्ये घरी लपला का? सगळे पुढारी सांगत होते घरी बसा, सुरक्षित राहा असं सांगत होते सगळे नेते लोक. पण तेव्हाही आपले संघटनेचे लोक घराच्या बाहेर होते. आपल्या कुटुंबाची, आपल्या घरदाराची किंवा आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही काम केलं, त्यासाठी तुमचा आभार, कौतुक आहे. यापुढे तुम्ही चांगलं काम करा. मुरबाडमध्ये खूप प्रश्न आहेत. मुरबाड तसा शहराच्या जवळचा म्हणजे मुंबईच्या जवळचा भाग आहे आपला. कल्याण, डोंबिवली किंवा मुंबईच्या जवळचा आपण आहोत. त्यातल्या त्यात तुम्ही देशातल्या सगळ्यात पहिल्या कॅशलेस गावाचे सगळे मुरबाड तालुक्यावाले आहेत तुम्ही लाभार्थी. त्यामुळे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपल्याकडे विकासाचा गवगवा असेल तर आपल्या एकही वाडीपाड्यामध्ये दारिद्र्य आणि अशी दुरावस्था नसावी. यासाठी सगळे तुम्ही प्रयत्न कराल, कटिबद्ध राहाल असा मला विश्वास आहे. येत्या काळामध्ये तुमच्या या मोहिमेमध्ये मीही 2-3 दिवस सहभागी होण्याचा, वस्तीला राहण्याचा नियोजनात मी पण करतो, माझ्या नियोजनात घेतो. सगळ्यांनी खूप जोमाने काम करा आणि भाऊताईंचा जो विश्वास आपल्यावरचा आहे तो विश्वास सार्थकी ठरवाल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जिंदाबाद.